नमस्कार. वेध विधानसभेचे या विशेष कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की येत्या काही दिवसात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे आणि याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. खरं तर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीवर एक मोठा विजय मिळवला आणि जी काही महायुतीला एक अपेक्षा होती राज्यात आपली चांगली सीट निवडून येतील, चांगले सीट येतील, एक चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान आपल्याला मिळेल आणि केंद्रात एक मोठा सहभाग महाराष्ट्राचा राहील असं महायुतीच्या नेत्यांना वाटत होतं. मात्र घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळालं आणि एकूणच पुढील सर्व राजकारणाची समीकरणं आहेत ती बदलली. खरं तर विधानसभेसाठी आता महायुती महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लोकसभेतला जो पराभव आहे तो विसरून महायुती पुन्हा एकदा नव्या विश्वासानं या निवडणुकीला सामोरं जाते आणि राज्यात जी काही सत्ता आहे गेली 2 टर्म ती टिकून पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा विश्वास महायुतीला व्यक्त होतो आहे. तशा पद्धतीनं राजकीय समीकरणं आखली चालली आहेत. तर दुसरीकडं लोकसभेतलं जे निर्भेळ यश आहे त्या यशाच्या आधारावर महाविकास आघाडी महायुतीला सत्तेतून खेचण्यासाठी सज्ज झाली आहे आणि या एकूणच विधानसभेकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघात देखील एक मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक जण इच्छुक आहेत आणि या सर्वांमध्ये आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ आहे तो विशेषत्वानं चर्चेत येतो आहे. कारण या मतदारसंघात महाविकास आघाडी महायुतीकडून अनेक जण इच्छुक आहेत आणि या इच्छुकांनी आपण कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि का आपण निवडणुकीला उभारतो आहे याबद्दल देखील आता स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे किंवा ते कशा पद्धतीनं आपण यासाठी कशा पद्धतीनं निवडणुकीला आपण सामोरं जाऊ इच्छितो, का निवडणूक लढवू इच्छितो याचं देखील ते आता सगळ्या बाजूनं स्पष्टीकरण देत आहेत, सांगत आहेत किंवा आपली इच्छा व्यक्त करत आहेत. तर दक्षिण सोलापूर तालुक्यात सध्या एक नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे ते म्हणजे सोमनाथ वैद्य. स्वयंशिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष असलेले सोमनाथ वैद्य हे आता सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातलं एक अत्यंत चर्चेतलं नाव आहे आणि ते ज्या गावात जात आहेत, ज्या मतदारांच्या आता ते गाठीभेटी घेत आहेत तिथं सर्वत्र त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. अर्थातच सगळ्यांना प्रश्न पडले की सोमनाथ वैद्य यांचं नाव अचानक समोर कसं आलं. खरं तर ते प्रशासनातील एक दांडगा अनुभव असलेले एक व्यक्ती जे तत्कालीन सोलापूरचे पालकमंत्री होते, त्यांचे ते PA म्हणून अनेक वर्ष काम केले. सध्या भोसरीचे जे आमदार आहेत त्यांचं देखील ते गेली 10 वर्ष काम करत आहेत. मग प्रशासकीय सेवेत असलेला हा व्यक्ती किंवा हे व्यक्ती राजकारणात का येऊ इच्छितात, काय त्यांचं विजन आहे, या सगळ्या संदर्भातच आपल्या मनात ज्या काही शंका आहेत किंवा जी एक उत्सुकता आहे त्या संदर्भातच आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत स्वतः सोमनाथ वैद्य उपस्थित आहेत. सर, आपलं अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे की आपण एक जवळपास 15 ते 20 वर्षाहून अधिक काळ प्रशासकीय सेवेत राहिलेला आहात. अनेक आमदारांचे पालकमंत्र्याचे PA म्हणून आपण काम केलेलं आहे आणि आत्ता आपलं नाव राजकारणाच्या एकूणच या सारीपटलावर येतं आहे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातले एक इच्छुक उमेदवारांमध्ये आपलं नाव येतं आहे. तर म्हणजे हा नेमका कसा काय प्रवास, म्हणजे एकीकडं इतका मोठा अनुभव असताना राजकारणात काय यावं वाटलं तुम्हाला? हे पहा, मी गेली 17 ते 18 वर्ष साधारणपणे मंत्रालयात PA म्हणून काम करतो आहे. माझ्या करिअरची सुरुवातच ही कॅबिनेट मंत्र्यांचा PA म्हणून झालेली आहे. त्यापूर्वी मी KC लॉ कॉलेज मुंबई विद्यापीठातून लॉ कॉलेजमधून मी 3 वर्षाची लॉ डिग्री घेतलेली आहे आणि खरं पाहायला गेलं तर ते मी लॉ करत असतानाच कॅबिनेट मंत्र्याचा PA म्हणून मंत्रालयात मंत्री स्थापनेवर माझी GADनं ऑर्डर काढली आणि मी त्याकाळी सोलापूरचे पालकमंत्री होते, त्यांचा PA म्हणून काम केलेलं आहे. आणि या माध्यमातून मी येथील जे काय 11 तालुके आहेत, पालकमंत्री असल्यामुळे सगळं हा जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, त्यामुळे येथील 11 तालुक्यातील अनेक नेते मंडळींशी, पदाधिकाऱ्यांशी
मी मंत्री महोदयांच्या सोबत असल्यामुळे भेटायचो. त्यामुळे ह्या शहराची जिओग्राफिकली पॉलिटिकली सगळी मला माहिती आहे. नंबर 1. नंबर 2, आता 19 वर्ष एकाच पदावर काम केलेल्या व्यक्तींनी जर ग्रासरूटला जाऊन लोकांच्या सेवा करायची ठरवलेलं असेल तर म्हणजे त्यांनी करायचं असेल तर त्याला एकच माध्यम आहे की तुम्ही निवडणूक लढवा आणि आमदार म्हणून आपण तिकडे विधानसभेत जा आणि सर्वसामान्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर या माध्यमातूनच सोडवता येतात. म्हणून मी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इथे काम करत आहे, लोकात थेट जात आहे आणि एक प्रयत्न करत आहे की मी कशाप्रकारे लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवेन. त्यासाठी मी ॲक्च्युअली धाडस केलेलं आहे. नक्कीच म्हणजे तुमचं की एक लोकसेवेचं एक व्रत तुम्ही अंगीकारलं आहे आणि ते तुम्हाला प्रशासकीय अनुभवातनं जे काही मोठा एक अनुभव पाठीशी आहे त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा करता येईल यासाठी आपलं एक विजन आहे आणि ते खरंच खूप चांगलं आहे. पण आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात अनेक मतदारसंघ आहेत, पण दक्षिण विधानसभा मतदारसंघच निवडण्याचं काय कारण काय होतं? मी आता आपल्याला बोललो ज्यावेळेस मी इथे राहत होतो, पालकमंत्र्याचा PM म्हणून काम करत होतो, त्यावेळेस माझं संपूर्ण कुटुंब हे द्वारकाधीश मंदिराजवळ शिवकृपा इमारत आहे तिथे आणि तिथे आम्ही 5 वर्ष राहिलो. आता गंगा रेसिडेन्सीमध्ये माझा फ्लॅट आहे तिथं पण त्या ठिकाणी राहत होतो. अजूनही तिथे आम्ही वास्तव्यास आहोत. तर तो भाग हा दक्षिणमध्ये आहे, धुळे सोलापूर भाग दक्षिणमध्ये आहे आणि अनेक आमचे मी लिंगायत समाजाचा असल्यामुळे माझे प्रत्येक गावात आमचे पाहुणे आहेत. बरोबर. आणि पाहुणे आहेत त्यामुळं मग प्रथम दर्शनी आपल्याला जर गावात जायचं असेल तर पाहुण्यांच्या माध्यमातून मी तिथे गेलेलो आहे. त्यामुळे दक्षिणमध्ये साधारणपणे 30 ते 40 गावात आमचे पाहुणे आहेत, धुळे सोलापूर भागात आहेत. त्यामुळे थेट लोकांकडे पोहोचवण्यासाठी मला त्या माध्यमातून मला तिथे जाता येतं आणि म्हणून मी दक्षिण सोलापूरमध्ये निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेला आहे. नक्कीच. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते या मतदारसंघात तर आहेतच आहेत, प्लस दक्षिण तालुक्यातील विविध भागात त्यांचे पाहुणे आहेत. एक दांडगा संपर्क म्हणजे तळागाळातल्या अगदी जनतेपर्यंत त्यांचा आहे आणि पालकमंत्र्यांचे PA म्हणून काम करताना हा संपर्क सातत्याने येत गेला. लोकांचे प्रश्न, त्यांच्या प्रश्नांची जाण आणि ते कशा पद्धतीने सोडवले गेले पाहिजे, त्यासाठी काय स्ट्रॅटेजी हवी याचा एक चांगला अभ्यास त्यांचा आहे. आणि त्यांनी आता म्हटल्याप्रमाणे दक्षिण तालुक्यात का ते निवडणूक लढू इच्छितात त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. साहेब, आपण निवडणुकीला आता इच्छुक आहात, तर नेमकं म्हणजे तुमची भूमिका म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाकडनं निवडणूक लढवायची आहे का अपक्ष म्हणून तुमची तयारी असणार आहे? काय म्हणजे आता चर्चा तर आपण ज्यावेळी तुमचं नाव चर्चेत आलं अपक्ष म्हणून देखील नाव चर्चेत होतं, अनेक राजकीय पक्षांकडून देखील आपण उभारायला अशी एक चर्चा विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत. काय सांगाल नेमकं? हे पहा, 2006 ते 2014 पर्यंत मी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा PA होतो. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे महाविकास आघाडी सरकार आहे त्या काळातही मी काम केलेलं आहे. 2014 ते 2024 मध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा PA म्हणून विधानभवनामध्ये कार्य केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गेली 20 वर्ष, 19 वर्ष, 20 वर्ष झाली मी सत्तेतल्याच आमदारांकडे आणि सत्तेतल्याच मंत्री महोदयांकडे म्हणजे काम केलेलं आहे. त्यामुळे गेली 20 वर्ष मी सत्ताधारी पक्षामध्ये आणि सत्तेत काम केलेलं आहे. तर आता मला दोन्ही सुरुवातीला सांगायचं झालं तर राष्ट्रवादी आणि BJP हे एकमेकाच्या विरोधात आहेत आणि आता त्यातला काय पोर्शन BJP सोबत आहे, ठीक आहे. पण मी दोन्हीही पक्षांकडे मी इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. आपण पाहिलं तर काँग्रेसमध्ये 20 ते 22 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. ते पाहूनच माझं धाडस होत नाही की काँग्रेसमध्ये जाऊन फॉर्म भरावा आणि आपण सर्वसमावेशक सगळ्या समुदायाचं राजकारण करावं आणि तिथे आपण त्यामुळं मी काय म्हटलं की बाबा आपण एक काम करूया, आपण लोकांमध्ये मिसळूया, मिक्सअप होऊया. आणि मी प्रथमच पहिल्यांदा वृत्तपत्रांमधून आलेलं आहे छापून की बाबा मी अपक्ष, एकतर मिळाला तर पक्ष किंवा अपक्ष निवडणूक लढणार आहे. नाही, असं असलं तरी आता सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांशी अगदी तुमची जवळीक आहे, चांगले संबंध आहेत आणि याला अर्थातच कारणीभूत तुमचा स्वभाव की सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं, सगळ्यांना एक सकारात्मक तुमची भूमिका असेल, सकारात्मक विचारसरणी असेल आणि त्याचाच एक आपण कुठंतरी परिपाक म्हणू की प्रत्येक पक्षात तुमचे एक चांगले संबंध आहेत. आणि आता आपण म्हटलं तर पक्ष म्हटलं तर पक्ष किंवा
अपक्ष जरी आता आपण क्लिअर केलं ते, पण अलीकडेच शिंदेसाहेबांच्या टेबलवर तुमचा डाटा दिसला आणि पुन्हा एक वेगळी चर्चा या निमित्तानं सुरू. काय सांगाल नेमके याबाबत? हो, शिंदे साहेबांबद्दल बोलायचं राहिलं तर झालं तर सुशील कुमार शिंदे साहेब हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. तुम्ही त्यांच्याकडे गेलात आणि साधी चिठ्ठी पाठवली की सोलापूरहून हा व्यक्ती तुम्हाला भेटायला आलाय, तर ते कुठल्या पक्षाचा आहे, काय करतो, काय नाही हे न पाहता त्याला बोलवतात आणि आदराने त्याला पहिल्यांदा तर चहा पाणी करतात. ते अत्यंत जेवण केलं का विचारपूस करतात आणि मग काय काम आहे त्याच्याबद्दल विचारतात. गेली 20 वर्षापूर्वी मी शिंदे साहेबांना 20 वर्षापूर्वी भेटलो होतो. त्यावेळेस साधारण मला आठवत नाही नक्की, पण ते ऊर्जा मंत्री होते. शिंदे साहेब एक ज्येष्ठ राजकारणी आहेत. ते सोलापूरचा एकदम स्वाभिमान आहे. सोलापूर म्हणजे शिंदे साहेब म्हणून ओळखलं जातं. आज देशात सुद्धा आज तशी सुशील कुमार शिंदे साहेब म्हणजे सोलापूर हे ओळख आहे त्यांची. मग अशा मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी तिथे गेलो आणि जाताना सोबत काहीतरी आपल्या हातात कागद असावा म्हणून मी तो साहेबांना तो कार्य अहवाल माझा दिला होता आणि साहेबांनी तो वाचला. साधारणपणे 10-15 मिनिटं साहेबांनी ते पूर्ण वाचलं. साहेब एकटेच होते आणि दुसरे कोण नव्हते गर्दी, त्यामुळे पण त्यावेळी साहेबांना वाचायला वेळ मिळाला आणि साहेबांनी तो वाचला आणि तो तिथेच ठेवला. आणि त्यामुळे काय झालं, माझ्यानंतर जे 2-3 दिवसांनी भेटले त्या लोकांनी बहुतेक फोटो वगैरे काढून ते व्हॉट्सअपला वगैरे टाकले आणि एक चर्चा सुरू झाली की पुन्हा वैद्य साहेबांचा नेमका कल कुणीकडे, अशी एक चर्चा त्यावेळी त्यानिमित्त सुरू झाली. नाही, तसं नाही काही. ॲक्च्युली ना काँग्रेसमध्ये 20-22 जणांनी फॉर्म भरलेले आहेत, विविध समाजाच्या नेते मंडळींनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु केंद्रातलं नेतृत्व आणि शिंदे साहेब आणि आपल्या युवा खासदार रणजिताताई शिंदे ही या कुणाला तिकीट देणार आहेत त्याच्यात, कारण त्याही आपलं तिथं सर्वे करतील त्या ताई पण, आणि इथे निवडून येणारा कोण आहे ते पाहूनच तिथे तिकिटासाठी शिफारस करतील. तर अशा त्यामुळं तिकिटासाठी नाही तर मी शिंदे साहेब ज्येष्ठ आदरणीय नेतृत्व आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. शिंदे साहेबांनी या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे आणि या विधानसभा मतदारसंघात आपण बघितलं तर माजी आमदार दिलीपराव माने असतील किंवा आताचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख असतील, हे एक ताकदवान उमेदवार किंवा काम करणारे उमेदवार म्हणून यांच्याकडं पाहिलं जातं आणि तशी कामं देखील त्यांनी केली आहेत. आज आपण जेव्हा या विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहात आणि आपण त्यांची कामं देखील जवळून पाहिलेत, तुम्ही कसं त्यांच्या कामाचं अवलोकन कराल, काय म्हणजे, किंवा त्यांचं काम तुमच्यासमोर आव्हानात्मक राहणार आहे का? हां, तुम्हाला सांगतो 2014 पूर्वी दिलीप माने साहेब आमदार होते. त्या काळात मी इथे काम करत होतो मंत्री महोदयांचा PM म्हणून. तर दिलीप माने साहेबांनी पृथ्वीराज देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना, पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना या जुळे सोलापूर भागात जे मूलभूत सुविधामधून रस्ते केले, त्यामुळे जुळे सोलापूर भागात शहरीकरण वाढलं आणि त्यांचं काम अतिशय त्याही काळात चांगलं होतं. परंतु काय त्यांच्याकडे बँक, सहकारी संस्था एवढं मोठं आहे त्यांच्याकडे की त्याच्यामुळे त्यांना पुन्हा जनतेशी संपर्क ठेवायला काहीतरी लिमिटेशन आले असतील किंवा काही झालं असेल, संदर्भ बदलले असतील. पण दिलीप माने साहेब अतिशय या शहराचं छान नेतृत्व आहे. त्यांचं काम पाहून आम्ही प्रभावित झालेलो आहे. मी आजही त्यांच्याकडून काय कोणत्या गोष्टी शहरातल्या कुणाच्या अडीअडचणी असतील, बँकेत कुणाला जर कर्ज पुरवठा पाहिजे असेल तर माने साहेबांना आम्ही फोन करतो. हे लोक आदरणीय आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आणि आपले ते आपण प्रशासनात काम केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला टीकात्मक काही बोलायचं नाही. परंतु मी एक अपक्ष म्हणून लोकांत थेट भूमिका घेऊन जात आहे, कारण मला एक जे मंत्रालयातला अनुभव आहे छोट्या छोट्या गोष्टीचा, ते मी लोकांच्या ज्या काही मंत्रालय स्तरावरती जिल्हा जे काही स्तरावरती ज्या अडीअडचणी आहेत ते मी झटक्यात सोडू शकतो आणि मला त्या कामाचा मी एक्सपर्टाईज आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. याच्यात विद्यमान आमदार सुभाष देशमुख देखील आहेत, त्यांचं देखील एक मोठं प्रस्थ आहे. सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. बरोबर, ते एक आव्हान तुमच्या समोर राहील असं वाटतं का? नाही, सुभाष बापूंबद्दल बोलायला जायचं राहिलं तर मी आता दक्षिण सोलापुरात मधील साधारणपणे 25 ते 30 गावामध्ये फिरलो. बापूने अतिशय छान पद्धतीने रस्त्याचं जाळं सगळीकडे पसरवलेलं आहे. विकास हा मला तिथे दिसतोय, परंतु अडचण काय माहिती नाही. परंतु आता झालंय काय, लोकांना
नवीन नवीन गोष्टी काहीतरी पाहिजेत हां. आणि ते कुठंतर पूर्ण होताना दिसून येत नाहीयेत. बापूबद्दल मला प्रचंड मोठा आदर आहे. बापूबद्दल मला काही बोलायचं नाही. मालक आमदार मानेसाहेबांचंही काम तसंच आहे. परंतु लोकांना एक एक्सपर्टाईज असलेला चेहरा आता तिथं पाहिजे आणि लोकांचा सतत फोन उचलेल, लोकांना काय चाललंय काय नाही विचारेल आणि त्यांचे जे काय प्रश्न आहेत ते ऐकून घेईल आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती तिथं पाहिजे, जो मतदारसंघातील जे काय वीज प्रश्न असू दे, वीज प्रश्न असू दे किंवा पाण्याचा प्रश्न असू दे किंवा अनेक छोटे छोटे प्रश्न असतात, ते ऐकून घेऊन ते सोडवण्यासाठी त्यांना एक फुल टाईम आमदार पाहिजे आणि तो आमदार म्हणून मी ती कमी जी आहे ती मी पूर्ण करू शकतो. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडले की आपण पाहतो की लोकप्रतिनिधी निवडून येतात, मतदानाच्या आधी जनतेच्या संपर्कात असतात. साहेब, आपण दक्षिणमध्ये आता इच्छुक आहात आणि मतदारांसमोर जाताना नेमके कोणते प्रश्न घेऊन जाणार आहेत आणि काय विजन तुमचं या तालुक्यासाठी असणार आहे किंवा या विधानसभा मतदारसंघासाठी असणार आहे? पहिलं तर मी आता ग्रामीण भागात गेल्यानंतर मला तिथं ज्या उणेवा दिसला त्याच्यामध्ये एकच आहे की विजेचा प्रश्न उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना भेडसावतो. पाणी समोर असतं परंतु मोटरच चालू करतात. बरोबर. आणि त्यामुळे तिथे 24 तास वीज कशी राहील, जास्तीत जास्त DP चं नेटवर्क कसं उभे राहील हे मी पाहणार आहे. महावितरण हा विभाग अतिशय कार्यक्षमता त्याची वाढवणार आहे, नंबर 1. नंबर 2 असं आहे की या भागामध्ये उद्योगधंदे नाही आहेत जास्त, त्यामुळे लघु उद्योग तिथे काय निर्मिती करता येईल का? आता मंद्रुप MIDC बद्दल बोलायचं झालं तर ती MIDC का रद्द झाली हे पाहावं लागेल आणि ती MIDC कशा पद्धतीनं आपल्याला जनतेसमोर जाऊन जनतेला विश्वासात घेऊन परत त्या MIDC कशी आपण ॲक्विजिशन कसं स्टार्ट करता येईल, तिथे भूसंपादन प्रक्रिया कशी लवकरात लवकर करता येईल, त्याच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या बाबी कशा पूर्ण करता येईल ह्या आपल्याला पाहावं लागणार आहे. तसेच या भागात शैक्षणिक संस्था आहेत, चांगले आहेत, परंतु त्याही अद्ययावत कशा करता येईल आणि येथील बरेचसे युवक असे आहेत की ते पुण्याला जातात, पुण्याला नोकरी धंद्यासाठी जातात. तर माझं असं आहे की मी भोसरीच्या आमदारांचा PA म्हणून गेली 10 वर्ष काम करतोय. माझ्या जवळजवळ तिथे भोसरीला आपण पाहिला, भोसरी चाकण भागात 1 लाखाच्या वर कंपनी आहेत, IT कंपन्या पण आहेत तिथे, प्लस ऑटो कंपनी आहेत. तर माझी बरेचसे उद्योगपतीशी तिथं ओळख आहे. तर त्या उद्योगपतींना मी कन्व्हिन्स करू शकतो आणि बाबा इथे आपल्या इथं सोलापूरच्या अवतीभोवती जुळे सोलापूर भागात वगैरे IT पार्क निर्मिती आपण इथं करून घेऊ शकतो आणि तेथील मंद्रुप भाग असू दे किंवा ग्रामीण भाग असू दे तिथला किंवा जुळे सोलापूरचा भाग असू दे, तिथल्या युवकांना मी तिथे रोजगार निर्मिती करून देऊ शकतो. आणि आपण एक दुसरं आहे की MIDC मध्ये प्रत्येक कंपनीला CSR माध्यमातून फंडचं निधी देता येतो. तर मी ज्यावेळेस आमदार म्हणून इथे माझी नियुक्ती होईल, या जनतेने जर मला संधी दिली, दक्षिण सोलापूर मधील जनतेने संधी जर मला दिली आमदारकीपदी, तर प्रत्येक गावात दरवर्षी 50 लाख रुपयाचा CSR निधी आपण भोसरी MIDC मध्ये कंपन्यांना कन्व्हिन्स करून आणून तिथल्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याचं काम करू. आमदार त्याच्या व्यतिरिक्त आमदार फंडातून 25-15 जो ग्रामविकासचा निधी आहे त्याच्यामधून आपल्याला मूलभूत सुविधा पूर्ण करता येतील DPDCच्या माध्यमातून. तसेच अनेक शासनाचे विभाग आहेत ज्यांच्याकडे ग्रामीण विकास, गावात विकास करण्यासाठी निधी दिला जातो. तो निधी मी आणण्याचा प्रयत्न करीन आणि आमदार झाल्याबरोबर पहिल्या दिवसापासून माझं काम अतिशय वेगाने सुरू होईल, कारण माझा हा 19 वर्षाचा पाठीमागचा अनुभव आहे. आतापर्यंत मी PA म्हणून 50 अधिवेशन अटेंड केलेले आहेत. क्या बात आहे. हां, असं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून 100 आमदार असतील ज्यांनी हे केलेले अधिवेशन अटेंड केले असतील. मी PA म्हणून गॅलरीत बसून रेकॉर्डिंग रूममधून बसून हे अधिवेशन पाहिलेले आहेत. आमदार बोलतात कसे, अभ्यासू आमदार बोलून मतदारसंघातील जास्तीत जास्त प्रश्न कसे मार्गी लावतात हे मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि प्रॅक्टिकली मी काम केलेले आहेत. मी हजारो पत्र ड्राफ्ट केलेले आहेत आणि ती प्रश्न आमदार साहेबांच्या आदेशानुसार ते मतदारसंघातील प्रश्न सोडून घेतलेले आहेत. त्यामुळं जनतेने थेट जर मला संधी दिली तर मी उत्तमपणे कार्य करू शकतो, एवढं सांगू शकतो. नक्कीच. म्हणजे सुमारे 50हून अधिक अधिवेशनाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी
आणि मुळात प्रश्न जे ग्रामीण भागाचे असतात ते कशा पद्धतीनं मांडायचे. प्रशासकीय लेवलवर प्रश्न सुटतात, पण मांडण्याची ताकद, मांडण्याचा अनुभव हा महत्त्वाचा असतो. आणि 50 अधिवेशनानंतर किंवा अनेक आमदारांबरोबर, मंत्र्यांबरोबर काम केल्यावर तो एक दांडगा अनुभव त्यांच्याशी आहे. आणि त्यामुळं एखादा कुठलाही जटिल प्रश्न तालुक्यातला असेल, विधानसभा मतदारसंघातील असतील, ती मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे. आणि त्या कलेच्या माध्यमातून किंवा त्या अभ्यासाच्या माध्यमातून, अनुभवाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडले तर त्याची चांगल्या पद्धतीनं त्वरित सोडवणूक होऊ शकते असा विश्वास आत्ताच त्यांनी व्यक्त केला. आणि महत्त्वाचं म्हणजे IT पार्क किंवा IT कंपन्यांचा मुद्दा मांडला आहे. इतर ज्या काही भोसरीतल्या कंपन्या आहेत, ते उद्योजक आहेत, त्यांचा असलेला मैत्रीपूर्ण संबंध, स्नेहबंध, त्याचा उपयोग तालुक्यात आणता येईल. आणि MIDC, मंद्रुपच्या MIDCचे प्रश्न आपण बघितलं तर गेल्या 2 वर्षात खूप सातत्यानं यानं त्या कारणामुळे गाजला. आंदोलनं देखील झाली. MIDCच्या बाजूनं काही लोक होते, काही विरोधात होते. तर हा विरोध कशासाठी आहे, तर तो विरोध नेमका समजावून घेऊन जर MIDC तिथं आणली तर एक खूप मोठा रोजगार तालुक्यात येईल असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. साहेब, तुम्ही आत्ता खूप चांगल्या पद्धतीने तुमचे विजन स्पष्ट केले. आणि दक्षिण सोलापूरमध्ये आपण पाहिलं तर भीमसेना नद्या दोन्ही वाहतात आणि भीमसेनेचं खोरं म्हणून ओळखलं जातं. आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाव देखील आहे. पण या दोन्ही नद्या असून देखील त्यांना त्याचा उपयोग घेता आला नाही. आपण मध्यंतरी अनेक कार्यक्रमात बोलताना सांगितले की धवल क्रांती इथं गरजेची आहे. तर कशा पद्धतीनं याकडे तुम्ही पाहता किंवा त्यासाठी तुमचं काय विजन असणार आहे भीमसेनेसाठी? बघा, मागच्या 2 दिवसापूर्वीच मला वाटतं लवंगी जवळ एक बंधारा आहे कर्नाटक सरकार, लवंगी आणि सादेपूरच्या मध्ये कर्नाटक सरकारने अतिशय उत्तम बंधारा, मी असला बंधारा मी आतापर्यंत माझ्या करिअरमध्ये पाहिला असेल पण मला आठवत नाही. पण तो 133 कोटी रुपये खर्च करून तो बंधारा बांधलाय. त्या बंधाऱ्यामुळे त्या सादेपूर भागातील आणि तिथे पलीकडे एक उमराणी म्हणून गाव आहे आणि त्या गावच्या शेतकऱ्यांना ते पाणी अडवल्यामुळे शेतीला 12 महिने पाणी मिळणार आहे उपलब्ध. आणि त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी एकदा सुधारला की ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि शेतकऱ्याच्या अडीअडचणी संपतील. तर तशाच प्रकारचे बंधारे, बॅरेजेस हे मला येणाऱ्या काळात जे काही आपल्या भीमा नदीच्या आजूबाजूला जे गावे आहेत तेथील शेतकऱ्यांना उपयोग होण्यासाठी तसे बंधारे मी जलसंपदा विभागाकडून बांधून घेण्यासाठी अतिशय प्रयत्न करीन. तेथील शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत ते जाणून घेईल. मतदारसंघातील जिथे जिथे आपल्याला पाणी अडवता येईल तिथे तिथे पाणी अडवून जे वाहून जाणारे जे पाणी आहे महाराष्ट्रातून वाहून जाणारे ते पुढे दुसऱ्या राज्याला त्याचा फायदा होतोय. आणि आपले शेतकरी फक्त काय तिथं पाहतात, नुसतं हातपाय धुतात, पाणी असून देखील आणि कपडे धुतात आणि ते पाहतात. तर आपल्या क्षेत्रातून जाणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा फायदा हा आपल्याच शेतकऱ्यांना कसा होईल आणि ह्याच्यासाठी मी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करेन. आणि त्यातून ते बॅरेजेस, बंधारे बांधण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवेन. उद्योगपतींशी भेटून त्यांना काय तिथं मदत करता येतील का ते पाहीन. राज्य शासन काय करेल याच्याबद्दल संशोधन करू आम्ही आणि ते त्याच्यासाठी निधी जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करू. साहेब, याच्यामध्ये गेली अनेक वर्ष वडापूर धरणाचा एक प्रश्न सातत्यानं चर्चेला जातो. म्हणजे तिथली जी एकूणच एक नैसर्गिक परिस्थिती आहे ते पाहता जर वडापूरचं धरण झालं तर तो एक खूप मोठा फायदा या सगळ्याच भागाला होईल. मात्र थोडासा तो खर्चिक प्रकल्प आहे असं देखील म्हटलं जातं. पण वडापूर धरणासाठी देखील एक सातत्यानं शेतकऱ्यांची मागणी होते आणि त्याचवेळी सीना नदीला कालव्याचा दर्जा दिला जावा ही देखील अनेक वर्षाची मागणी. नेमकं कसं तुम्ही या सर्वकडे खर्च शासनाला जर करायचा असेल तर काय 200-250 कोटीचा खर्च हा खर्च नाहीये. एक तुम्ही साधा 25-15चा GR शासन जर 3 महिन्याला 3000 कोटी रुपये खर्च करून काढतो तर ते त्यातले ते 12,000 कोटी रुपये ते वर्षाला शासन असंच गावातील अंतर्गत रस्त्यासाठी वाटप करतं. तर एखाद्या मतदारसंघामधील शेतकऱ्यांना जर शेतीच्या पाण्यासाठी शासनाला 200-250 कोटी रुपये खर्च करायला काही जास्त नाहीयेत. त्यामुळे आम्ही त्यावेळेस त्या भागातील शेतकऱ्याचं आंदोलन उभा करू आणि शासनाला तो निर्णय घेण्यास भाग पाडू की बाबा इथं बंधारा झालाच पाहिजे आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यामुळे निधी हा विषय जास्त आणि कमी काही नसतो.
जर तेथील आमदारांनी पाठपुरावा. कसं असतं मंत्रालयामध्ये, आमदार जर सत्ताधारी असेल तर आमदार बोले आणि मंत्री डोले, आणि मुख्यमंत्री काम करतातच. एखादं पत्र आमदारांनी दिलं तर मुख्यमंत्र्याला त्याच्यावर काम करावंच लागतं. तिथे निधीचा विषय कुठेच येत नाही. त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रत्येक विभागाकडून कशा प्रकारे आपल्या मतदारसंघात विकास करता येईल हे मी पाहणार आहे. आणि मी तर गेली 20 वर्ष तिथे काम करतोय. मला काय करायचं काय नाही हे माझ्या पूर्ण डोक्यात आहे. फक्त जनतेने येणाऱ्या निवडणुकीत जर मला संधी दिली तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातला नंबर 1 मतदारसंघ करून दाखवेन. नुसता सोलापूर जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला नंबर 1 मतदारसंघ मी दक्षिण सोलापूर विधानसभा केल्याशिवाय राहणार. नक्कीच नक्कीच. म्हणजे बॅरेजेस किंवा बंधाऱ्यांचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे आणि निधी उपलब्ध होऊ शकतो. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काय तर पाण्याचा प्रश्न आहे. पाणी जर शेतकऱ्यांना मुबलक मिळालं तर निश्चित त्यांच्या जीवनात एक चांगल्या पद्धतीची हरित क्रांती होऊ शकते. आणि निधी आणणं अवघड नाही, त्यासाठी पाठपुरावा करणं, त्यासाठी योग्य पद्धतीनं मांडणं हे महत्त्वाचं आहे. हे आत्ताच साहेबांनी सांगितलं आणि मी ते करू शकतो हा एक आत्मविश्वास त्यांच्याजवळ आहे. आणि जेव्हा माणसाजवळ आत्मविश्वास असतो तेव्हा तो नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवू शकतो. साहेब, आत्ता आपण मगा बोलताना एक चर्चेतनं आपला मुद्दा आला की आपण लिंगायत समाजाचे आहात. खरं तर दक्षिण विधानसभा मतदारसंघ पाहिलं तर लिंगायत समाज बांधव असतील, धनगर समाज बांधव असतील आणि इतर समाज बांधव देखील आहेत. आणि हा मतदार फार महत्त्वाचा एक रोल करू शकतो किंवा आपली भूमिका वटवू शकतो. तर सगळ्या समाजांना बरोबरीनं घेऊन पुढं जाणं आणि विकास करणं हे खरं तर एक आव्हानात्मक काम असतं. तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे तुम्ही कशी मोठ बांधाली या सगळ्या समाजाशी? हे बघा, हे सोलापूर शहर आहे ना, हे कॉस्मोपॉलिटियन शहर आहे. इथे विविध धर्माचे जमातीचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. माझं ग्रॅज्युएशन दयानंद कॉलेजला झालेलं आहे. मी 5 वर्ष दयानंद कॉलेजला राहिलेलो आहे, हॉस्टेलला राहिलेलो आहे. त्यामुळे माझे रूम पार्टनर मुस्लिम समाजाचे होते, धनगर समाजाचे रूम पार्टनर होते. मी 5 वर्ष तिथे राहिल्यामुळे जवळजवळ माझे 500-600 मित्र तर या सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात राहतात. ते विविध समाजाचे होते. आणि महात्मा बसवेश्वर साहेबांच्या विचारसरणीतून आम्ही घडलेलो आहे. मी शिंदे साहेबांचं राजकारण पाहून लहानपणापासून पाहत आलेलो आहे. मी आमच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपण पाहता विविध धर्माच्या काट्या तिथे येतात. त्यामुळं जातीभेद न करता आता तुमच्या स्टुडिओमध्ये इथं 4 हुतात्म्यांचा पुतळा लावलेला आहे. हे बघा, हे 4 विविध जातीचे लोक आहेत. पण स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी आंदोलनं केली आणि त्यांना फाशीवर जावलं. 1930 मध्ये त्यांना इंग्रज सरकारने मार्शल लॉ लावून फाशी दिली. हे शहर हे सगळ्यांचं शहर आहे. आणि या शहरासाठी एकाच जातीचं कुठलं हे नाहीये. तर आपण काय करणार आहे, सर्व जाती धर्माला, मग त्यांची संख्या कितीही असू द्या, आलेला प्रश्न 100% सोडवणारच. मग त्या जातीची संख्या, धर्माची संख्या 10 असू दे किंवा 1 लाख असू दे, 100% आपण सगळ्या गोष्टी करणार. 24 तास जनतेशी राहणार. प्रत्येक गावात आमदार म्हणून निवडून आल्यावरही प्रत्येक गावात 1 दिवस मुक्काम करणार. महिन्यातून एका गावात 1 दिवस मुक्काम करून तेथील लोकांच्या अडचणी काय आहेत हे मी पाहणार आहे. प्रत्येक गावात मी आज श्रावण महिन्यानिमित्त जवळपास महाप्रसादाच्या निमित्ताने महादेवाच्या मंदिरात गेलो. तिथे महादेवाचं मंदिर आहे, मठाधिपती आहेत, मस्जिद आहेत. या भागात जाऊन आपण लोकांचा जनता दरबार भरवणार आणि तिथे जाऊन लोकांच्या अडीअडचणी काय आहेत हे ऐकून घेणार आणि त्या लगेच मंत्रालय स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. म्हणजे लोकांच्या अडचणीला धावून येणारा जो लोकप्रतिनिधी असतो तो लोकांना नेहमीच भावतो. आणि मी सदैव 24 तास लोकांसाठी उपलब्ध असेल आणि केवळ उपलब्ध नसेल तर त्यांच्या समस्या मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून कशा सोडवता येईल हाच माझा एक प्रयत्न राहील, असं आत्ताच वैद्यसाहेबांनी सांगितले. वैद्यसाहेब, आपण स्वयंशिक्षा फाउंडेशन ही एक सामाजिक आपली एक जी संस्था आहे किंवा या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं सामाजिक कार्य देखील आपण करताय. आणि याचबरोबर एकीकडे सामाजिक काम आहे, एकीकडे धार्मिक क्षेत्र देखील आपण मोठ्या प्रमाणात सगळीकडे म्हणजे करताय आणि यासाठी देखील आपण मदतीचा हात देत आहे. तर सामाजिक कार्य देखील आपलं मोठं आहे. काय सांगाल या कार्याबद्दल? कसं आहे, आम्ही लहानपणापासूनच धार्मिक आहोत. आम्ही लॉर्ड शिवाचे भक्त आहोत. आमच्या घरातील जर नावं पाहिली तर सगळे
शंभू महादेवाच्या नावानेच आहे. बरं. माझं नाव सोमनाथ आहे, माझ्या वडिलांचं नाव रामेश्वर आहे, माझ्या आजोबाचं नाव शंभूदेव आहे. बरं. तर आमच्या जन्मला की व्यक्ती लॉर्ड शिवाची नावं ठेवतात. तर आमच्या आणि लहानपणापासूनच धार्मिक वातावरण घरात असल्यामुळे आम्ही कोणतीही काम करताना ईश्वराचा आशीर्वाद, महादेवाचा आशीर्वाद घेऊन करतो. आता सुरुवात करतो. तर श्रावण महिन्यामध्ये मी साधारणपणे आत्तापर्यंत 10 ते 15 महिन्यामध्ये 10 ते 15 मंदिरांमध्ये विविध गावातील महाप्रसाद व्यवस्था केली होती. स्वतः मी तिथे जाऊन जनतेसोबत बसून मी महाप्रसाद घेतला. आणि एवढंच नव्हे तर आता होटगी विमानतळाच्या पाठीमागे बसवा रोड मठ आहे अप्पाजींचा. तिथे आता आम्ही पुढील आठवड्यात 26 ते दिनांक 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान अति रुद्र स्वाहाकार यज्ञ करणार आहोत. तो यज्ञ हा संपूर्ण सोलापूर आणि देशातील लोक, विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने शांततेत राहावे यासाठी हा यज्ञ करणार आहोत. लोकांचं जीवन हे शांततामय असावं, सुरक्षित असावं यासाठी आम्ही महादेवाची प्रार्थना करणार आहोत. आणि तो यज्ञही त्या यज्ञात माझ्या हस्तेच तो यज्ञ होणार आहे. आप्पाजींवर माझी मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे मी धार्मिक वातावरण घरात असल्यामुळे आता मी बाळूमामाचं मंदिर आहे बेलाटीला, तिथे मी 2 वेळेस जाऊन आलो आत्तापर्यंत. गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही तिथे लाडू वाटप केले, म्हणजे लाडू वाटपाची व्यवस्था केली होती. तिथे स्वतः जाऊन मी तिथे बाळूमामाचा आशीर्वाद घेतलेला आहे. विविध दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मंदिरामध्ये मी सतत जातो. दिवसातून एका मंदिरात मी जातो. धार्मिक अधिष्ठान महत्त्वाचं. कारण कसं आहे, धार्मिक जोपर्यंत तुमच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी येत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये ऊर्जा येत नाही. आणि ऊर्जा नसेल तर तुमच्यामध्ये धाडस निर्माण होणार नाही. आणि धाडस, अशा गोष्टीमध्ये धाडस लागतं. कारण पुढे बघितलं तर मोठे मोठे शैक्षणिक संस्था असलेले, कारखानदारी असणारे उत्तुंग लोक आहेत. आणि आपण साध्या कुटुंबातून आलेलो आहोत. मंत्रालयात फक्त एक 15-20 वर्ष काम केलेलं आहे. परंतु माझ्या मागे जी दैवी शक्ती आहे, जी स्पिरिच्युअलिटी आहे, त्यामुळे मी हे धाडस करू शकतोय. एवढंच मला सांगणं आहे. साहेब, आपण पाहिलं तर कोणत्याही बदल कोणताही होत असताना किंवा एखादं मोठं काम होत असताना, एखादी क्रांती होत असताना युवकांचं योगदान हे खूप मोठं मानलं जातं. त्यांची भूमिका ही निर्णायक राहते. अलीकडच्या लोकसभेत देखील आपण ते चित्र पाहिलेलं आहे. तर या युवकांसाठी आपल्या समोर एक काय प्लॅन असेल किंवा त्यांना साधारण काय तुम्ही आवाहन करू शकाल या सगळ्या पार्श्वभूमीवर? माझं सोलापूर दक्षिणमधील व जुळे सोलापूरमधील व सोलापूर शहरामधील युवकांना एकच आव्हान आहे. आपण ज्यावेळेस शिक्षण घेत असतो त्यावेळेस वेळ न घालवता आपण जे काय शिक्षणामध्ये आपण कोणत्याही कोर्सला असा तिथे आपण समर्पित होऊन ते शिक्षण घेतलं पाहिजे. नंतर आपल्याला कोणत्या व्यवसायात नोकरीमध्ये संधी आहे ते पाहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण जे पहिल्यांदा आपल्या हातात जे काही मिळेल ते काम केलं पाहिजे. आणि तेथून आपण समर्पित होऊन काम केल्यानंतर आपल्याला पुढील संधी मिळणार आहेत. आता माझंच पाहिलं तर मी सतत 19 वर्ष मंत्रालयात काम केल्यानंतर आत्ता मी हे काम करतोय. असं नाही की मी 2-3 वर्ष काम केलं आणि लगेच आमदारकीच्या निवडणुकीला. आधी मी शिकून घेतलं. आधी मी मंत्रालयातील कामावर माझी कमांड पूर्ण, मला त्याचा अगेन अँड अगेन पुन्हा तेच काम करून मला आता त्याच्यामध्ये अतिशय माझी त्याच्यामध्ये हे आलेले आहे, मास्टरकी आलेली आहे. त्यामुळे मी आता हे जनतेचे प्रश्न थेट कसे मला सोडवता येतील आणि त्यामध्ये कोणी मिडलमॅन नसावा या उद्देशाने मी आता ह्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जात आहे आणि तिथे काम करत आहे. आता तेथील जनता, मी जरी एका विशिष्ट समाजाचा असलो तरी सगळी जनता हे माझे बंधू आणि भगिनी आहेत. आणि मी सगळ्या समाजामध्ये जाऊन मी आता काम करत आहे तिथे. असं काही नाही की मी इकडेच जातोय तिकडेच जातोय. तर प्रत्येक लोकांच्या अडीअडचणी समजून घेणार मी इथून पुढे. आणि त्या मंत्रालय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर कशा सोडवणूक होतील हेच मी पाहणार आहे. जुळे सोलापूर असेल किंवा जिंदगीचा काही भाग असेल, इकडे होटगी रोड विमान साखर कारखाना हा पट्टा असेल, हा फार महत्त्वाचा आहे. आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात. तर शहरी भागातला हा भाग जो आहे याला तुम्ही कसं सामोरं जाणार किंवा यातले जे काही प्रश्न आहेत त्याबद्दल नेमकं तुम्ही कसं सगळं हे हँडल करणार? कसं पाहिलं ते बघा, मी जुळे सोलापूर भागात गेल्या
10 वर्षापासून राहतोय. तेथील लोकांच्या अडीअडचणी फार थोड्या आहेत, परंतु महापालिका, सोलापूर महापालिका ती सोडवण्याचा जलद गतीने प्रयत्न करत नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. लोकांचं स्थलांतर वाढत आहे. लोक जे पुण्याकडे जात आहेत ते तिथे अडीअडचणी असल्यामुळे जात आहेत. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जुळे सोलापूरचे नागरिक नियमितपणे टॅक्स महापालिकेला देतात आणि त्या टॅक्सची कितीतरी हा अमाऊंट मोठी आहे आणि त्या टॅक्सवरती महापालिकेच्या अधिकाऱ्याचे आणि कर्मचाऱ्यांचे पगार होतात आणि ज्यावेळेस सोयी सुविधा द्यायच्या असतात त्यावेळेस इतर भागात त्या दिल्या जातात आणि जुळे सोलापूरला त्यातून वंचित ठेवलं जातं. तर जुळे सोलापूरच्या नागरिकांची तीच खरी समस्या आहे. मला तर असं वाटतं की जसं पुण्याचा विकास होत नव्हता म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेची निर्मिती झाली आणि पिंपरी चिंचवड महानगर विकास प्राधिकरण झालं, पुणे महानगर विकास प्राधिकरण झालं. ज्यावेळेस या 4 वेगवेगळ्या संस्था काम करायला लागल्या त्यावेळेस असं झालं की त्या पुण्याचा आता चौफेर विकास झाला. तसंच सोलापूरमध्येही सोलापूर महानगरपालिकेशिवाय कंबर तलावाच्या पलीकडील भागात विमानतळ आणि आणखी 10-20 खेडी त्यामध्ये ॲड करून एक जुळे सोलापूर महानगरपालिकेची रचना या राज्य सरकारने केली पाहिजे आणि या भागामध्ये नवीन आयुक्त निर्माण झाला पाहिजे आणि आयुक्तालय निर्माण झालं पाहिजे. महापालिका आयुक्त तिथे बसले पाहिजे किंवा जुळे सोलापूर प्राधिकरण अस्तित्वात आलं पाहिजे जेणेकरून त्या भागाचा अतिशय झपाट्याने विकास होईल. जे सोलापूर 30-35 वर्षापूर्वी होतं तेच सोलापूर आज आहे. फक्त इथे रस्ते विकास झालेले आहेत, बाहेरचे रिंग रोड विकास झालेले आहेत. आतमध्ये शहरामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी विकास करणे गरजेचे आहे. त्या पॉलिटिकल विल पॉवर असेल तरच त्या होतील आणि तेथील आमदार जर सक्षम असेल तरच राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणता येईल. मी जर आमदार झालो, लोकांनी मला संधी दिली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणीही होऊ देत, त्या मुख्यमंत्र्यांकडून मी जास्तीत जास्त विभागातून तिथे निधी आणेन आणि त्या भागाचा मी कसा विकास करता येईल हे पाहीन. नंबर 1. नंबर 2, जो काही मतदारसंघ जुळे सोलापूर, होडगी रोड, नई जिंदगी, काही आपलं RTO या भागात महापालिकेकडून कशाप्रकारे मूलभूत सोयीसुविधा जो निधी असतो त्याच्यामधून आपल्याला कशाप्रकारे आणखी विकास करता येईल. मग जे काय आता महापुरुषांची तिथे स्मारकं कशी करता येईल याचा मी पूर्ण अभ्यास करून त्यासाठी मी निधी आणतो. साहेब, आपण आत्ता बोलताना म्हटलात की शिंदे साहेबांबद्दल आपण खूप चांगल्या भावना व्यक्त केल्या आणि सोलापूरची ओळख हेच मुळात शिंदे साहेबांमुळं आहे. दिल्लीत जरी आपण गेलं तरी सोलापूर म्हटलं तर अरे शिंदे साहेबांचे शहर का, म्हणजे अशी ओळख आहे. आणि साहेबांचा स्वभाव हा सगळ्यांनाच, सर्व पक्षातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी खूप चांगलं त्यांचं एक नातं राहिलं आहे आणि तुम्ही देखील त्यांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झालात. आत्ता आपण पाहिलं तर लोकसभेत प्रणितीताई शिंदे या खासदार म्हणून गेल्या आणि ज्या पद्धतीनं त्या जनतेसमोर आल्या आणि जनतेने एक उत्स्फूर्त असं त्यांना प्रतिसाद देत दिल्लीत पाठवलं आपले प्रश्न सोडवण्यासाठी. तर ताईंचा स्वभाव नेमका तुम्हाला कसा वाटतो, काय सांगाल त्यांच्याबद्दल? ताईंच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर ताईंचा माझा 2009 सालापासूनच परिचय आहे. ताई जाई जुईचं काम करत होत्या. माझा एक ताईंचा कार्यकर्ता आहे, जवळचा कार्यकर्ता शिवकुळे म्हणून माझा मित्र आहे. आम्ही दोघं हॉस्टेलला दयानंद कॉलेजला असताना सोबतच होतो. त्या माध्यमातून ताई माझ्या, ज्यावेळेस माझं 2010 साली लग्न झालं, ताई माझ्या लग्नाला उपस्थित होत्या सोलापुरातच. आणि 2013 साली मी ताईंचा PA होण्यासाठी जनवात्सल्य जो ताईंचा बंगला आहे 7 रस्त्याला, तिथे मी स्वतः मुलाखत दिली होती ताईसमोर की ताई मला आपला PA व्हायचा. त्यावेळेस मी पालकमंत्र्याचा PA होतो, परंतु काही कारणानं मला ताईंबरोबर काम करायचं होतं आणि मी ताईंचा इंटरव्ह्यू दिला, परंतु त्यावेळेस योग नव्हता, ताईचा PA मी होऊ शकलो नाही. परंतु ताई युवा खासदार आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि ताई अतिशय छानपणे आता लोकांचे प्रश्न संसदेत मांडत आहेत. एकदम कमी वेळात त्यांनी तिथे लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि आता खासदार झाल्यावर ताई एक दिवस बसत नाहीये, सतत फिरतायत. तर त्याचंच मी अनुकरण करणार आहे. मी जर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो
तर मी एकही दिवस न थांबता गाव दौरे करणार आहे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात मी आत्तापर्यंत 50 अधिवेशनं अटेंड केले आहेत. नागपूर पावसाळी अधिवेशन, मुंबई अर्थसंकल्पीय अधिवेशन, ही एवढी 50 अधिवेशन मी उपस्थित राहिलेलो आहे. परंतु ती PM म्हणून मी अटेंड केली आहे. आता दक्षिण सोलापूरच्या जनतेने जर मला आमदार म्हणून ते जर सभागृहात पाठवलं तर मला सभागृहात राहून जनतेचे प्रश्न सोडवता येतील. त्यामुळे आता जनताच ठरवेल आता ते काय करायचं काय नाही. परंतु मी येणाऱ्या 2024च्या डिसेंबर अधिवेशनाला जाणार आहे. फक्त आता आमदार म्हणून जायचं की आता परत PM म्हणून जायचं, हे मला जनता जे ठरवेल त्या माध्यमातूनच ते पूर्ण होणार आहे. नक्कीच आत्ता खूप चांगल्या पद्धतीनं साहेबांनी या ठिकाणी सांगितले की मी अधिवेशनाला जाणारच, पण आमदारकी PA आता ते तुम्ही ठरवायचं आणि जनता जो कौल देईल तो मला मान्य आहे. आणि जरी मला आमदार म्हणून तुम्ही पाठवलं तर मी 24 तास तुमच्यासाठी कार्यरत राहीन, गावगाव फिरेन, एक दिवसही बसणार नाही. कारण माझं ध्येयच मुळात जनतेच्या कामाचं आहे आणि मला जनतेची कामं सोडवायची, त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि आजपर्यंत 22-23 वर्षाचा जो काही अनुभव आहे तो कुठंतरी जनसेवेसाठी कामी यावा, ही अत्यंत चांगली भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि नक्कीच जनता त्यांना आमदार म्हणून पाठवेल हा विश्वास देखील त्यांना वाटतो आहे. आणि पाठवले तरी चांगलं, नाही पाठवलं तरीसुद्धा मी लोकसंपर्कात असल्यामुळे जनतेची कामं करेनच. शेवटी निर्णय जनतेचा आहे आणि जनता सकारात्मक विचार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तुमच्या संपूर्ण वाटचालीस यानिमित्त मी शुभेच्छा देतो. आणि वेद विधानसभेचे या कार्यक्रमात आपण सहभागी झालात, आपली भूमिका मांडलात आणि निश्चितच ती जनतेपर्यंत पोहोचलेली आहे. जनता तुमच्या बाजूने राहील आणि सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याला विधानसभेत पाठवेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.